मग विठोबाचे पाय आठविले मनी बोले तया प्रति रामकृष्ण हरी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी
शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी Ah
शरणं समस्त जगदां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्र्यस्य कालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शोणिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं तुझा मंदिरी आर्तजीवासतृप्ती तुझा दर्शने लोकस्वानंद घेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीशी सदा नम्र माथा तुकीता तुका प्रब्रह्मरूपी तुकीता तुका पावला सत्स्वरूपी तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर्महाता घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळ्याची देवा धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारिले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी ठला विठ्ठला प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग शांतीचे दयासागर शांती सागर नाथ महाराजांचा असून नाथ महाराज दत्त अवताराचं लक्षण प्रकट करतात ठला विठ्ठला विठ्ठला भगवंताचा अवतार हा एकच कारणाकरता होतो. त्या एका कारणामध्ये अनेक कारणं आहेत, पण साधारणपणे जेवढे पूर्ण अवतार झाले किंवा जेवढे काही भगवंताचे अवतार झाले ते एकच कारणाकरता झाले. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनां साधूंचं रक्षण करण्याकरता विनाशाय च दुष्कृतां जे कोणी वाईट कर्म करतात त्यांचा विनाश करण्याकरता धर्म संस्थापनार्थाय भगवान फक्त धर्माच्या रक्षणाकरता धर्माच्या पुनर्स्थापनेकरता भगवान जन्माला अवतार धारण करून आले आणि यापुढेही येणार. परित्राणाय साधूनां साधूंचं रक्षण करण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता. कारण धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजेच भगवान. धर्माची तू मूर्ती पाप धर्माची तू मूर्ती. भगवान काय करतात तर धर्माच्या स्थापनेकरता अवतार घेतात. मग आतापर्यंत जे अंशावतार झाले ज्यांनी धर्मस्थापनेकरता आपलं बलिदान दिलं हे सुद्धा विठ्ठला 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 आतापर्यंत धर्मस्थापनेकरता जे जे अवतार झालेत ज्यांनी धर्म रक्षणाकरता आपलं बलिदान दिलं त्यांना भगवंताचे अंशावतारच मानलेलं आहे.
भगवंताचं अंशावतारच मानलेला आहे. छत्रपती घ्या, शंकराचा अवतार आहे. महाराणा प्रताप घ्या, शंकराचा अवतार आहे. अनेक जे कोणी धर्मस्थापने करता किंवा धर्माच्या रक्षणाकरता या धर्तीवर बलिदान दिलं ते सुद्धा भगवंताचे अंशावतारच आहे. म्हणून आपल्याकडे धर्माची जो सांभाळणी करतो, धर्माचं जो रक्षण करतो त्याला भगवंत स्वरूप मानण्याची आपली सनातन हिंदू धर्माची प्रथा आहे. त्याला विठ्ठल. आपल्या सनातन धर्माची प्रथा अशी आहे की जो धर्माच्या रक्षणाकरता सतत कार्य करत असतो. संत काय करतात? धर्माच्या रक्षणाकरता आणि आपल्यासारख्या जडमुडांचा उद्धार करण्याकरता अवतार धारण करत असतात. भगवान कशाकरता अवतार धारण करतात? तर जे धर्माचं रक्षण करतात त्यांच्या रक्षणाकरता आणि लयास गेलेला धर्म पुन्हा पुनरुत्थापित करण्याकरता भगवान अवतार धारण करतात. का धरिता अवतार प्रभुजी, का धरिता अवतार, का धरिता अवतार, निर्गुण रूप निराकार असुनी, निर्गुण रूप निराकार असुनी, निर्गुण रूप निराकार असुनी, का होता साकार प्रभुजी, का धरिता अवतार, का धरिता अवतार प्रभुजी, का धरिता अवतार, निर्गुण रूप निराकार असुनी, का होता साकार. भगवान कसे आहे? निर्गुण आहे. पण धर्माच्या स्थापनेकरता भगवान सगुण स्वरूप धारण करतात. प्रभू रामचंद्रांचं रूप मुळात निर्गुण, पण विनाशायचं दुष्कृताम रावणाचा संहार करण्याकरता परमात्म्यांनी सगुण रूप धारण केलं. मुळात कृष्ण आनंद स्वरूप, पण कंसाचं अनेक यदुवंशाचं अनेक राक्षसांच्या नाशाकरता परमात्म्याने कुठलं रूप धारण केलं? तर सगुण रूप धारण केलं. भगवान धर्माच्या स्थापनेकरता, धर्म संस्थापनेकरता नवीन नवीन रूप धारण करत असतात आणि आपल्याला तो धर्म नीट समजावून सांगतात. नाही प्रभूंनी समजावून सांगितला तर अनेक त्यांचे संत पाठवतात आणि आपल्याला धर्म समजावून सांगतात. आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदू धर्म आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितला. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी आपल्या समोर वारकरी धर्म समजावून सांगितला. चोखोबा महाराज, भानुदास महाराज सगळ्यांनी आपल्या समोर वारकरी धर्म ठेवला. आपल्या समोर अनेक स्थापने करता अनेक संतांचे अवतार झालेले आहेत आणि त्या संतांना प्रेरणा देणारे कोण? तर परमात्मा. संत ते देवते संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपल्याला वेगळ्या दिसतात, पण काय आहे ते एकच आहे. परमात्मा आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतो. परमात्मा आपली बुद्धी बदलवण्याचं काम करत नाही, पण संत काय करतात तर आपली बुद्धी बदलवतात.
संत काय करतात तर आपली बुद्धी बदलवतात, आपली वृत्ती बदलवतात. अवतार तुम्हा जन जड जीव. संत काय करतात तर आपल्यासारख्या जडजीवांच्या उद्धारण्या करता येतात. परमात्मा धर्माची स्थापना करून निघून जातात, पण आपल्यासारखे जडजीव उद्धारण्याचं काम परमात्मा करत नाही. आपल्याला समजावून सांगण्याचं काम परमात्मा करत नाही, आपल्याला समजावून सांगण्याचं काम करतात ते फक्त संत. म्हणून आजचा अवतार जो आहे श्री गुरु दत्तात्रयांचा, तर आपल्याला तारावयास नाही, तर महाराज पहिल्या चरणात प्रमाण देतात की कोणाला तारावयास. अवतार विश्वतारा वया. परमात्म्याचा अवतार कशा करता आहे तर विश्वाला तारण्याकरता. परमात्म्याने अवतार दत्त रूपात अवतार घेऊन काय केलं तर विश्व तारावया. अनेक प्रकारे आपल्या समोर विद्या ठेवल्या, दत्त संप्रदाय निर्माण केला आणि विश्वाला भयापासून मुक्त केलं. भगवंतांनी अवतार धारण करून आपल्याला काय दिलं तर भयापासून मुक्त केलं. घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते.
वासुदेवानंद सरस्वती स्वामीजींनी लिहिलेलं स्तोत्र आहे, 5च मंत्र आहे। घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते। जेव्हा काहीतरी मनुष्यावर संकट येईल तेव्हा हे फक्त 5च श्लोक म्हटले तर त्या व्यक्तीची संकटातून मुक्तता होईल। दत्तगुरूंनी अवतार धारण करून काय केलं तर विद्या दिली जगाला, जगाला विद्या दिली। भगवंतांनी किती गुरु केले? 24 गुरु केले आणि आपल्या समोर 24 गुरूंचं तत्व समोर ठेवलं। काय केलं? तत्व समोर ठेवलं। मायेत न अडकता, मायेत न अडकता फक्त परमात्म्याच्या शरणार्थी जावं। जसं बसमध्ये बसले आपण की तो बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर हे आपण उतरल्यावर कधी आपला विचार करता का की ते 1 नंबर सीटवर बसलेले कुठे गेले? नाही, सोडले ते त्यांचे गेले, आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले। त्याप्रमाणे साधकाने जीवनामध्ये जास्त मायामोहामध्ये न अडकता, जास्त मायामोहामध्ये न अडकता आपली कोण तू कोठोनी आला हे त्वरित उमगावे मनुजा राम नाम रस पीरे। कोण तू कोठोनी आला, हे जे आपले पतिपत्नी आहे हे ह्या जन्मापुरते आहेत, आपला प्रवास वेगळा आहे। सद्गुरू दत्तरायांनी हे तत्व आपल्या समोर ठेवलं की माया मोहामध्ये अडकून जाऊ नको। धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया गरोदर। आई साहेब त्या एवढं विश्वाचं तेज धरून, त्या एवढं विश्वाचं दत्तांचं तेज पोटात ठेवलेलं म्हणजे अनुसयेची ताकद काय असेल। भगवंताने विश्वामध्ये गुरुतत्वाचा बोध देण्यासाठी अवतार धारण केला। गुरुतत्व कसं आहे तर बुद्धिमान्य घालवतं। मी अनेक वेळा एक दृष्टांत देतो। गुरुतत्वाने गुरुच्या दर्शनानेच बुद्धिमान्य जातं। एक सद्गुरूंचं गुरुकुल एका दिवशी उघडणार होतं आणि त्या गुरुकुलामध्ये प्रवेश घेण्यासाठी 10,000 शिष्य एका ठिकाणी उभे होते की बुवा मला प्रवेश मिळेल, मला प्रवेश मिळेल, मला प्रवेश मिळेल। 10,000 शिष्य, पण त्या 10,000 शिष्यांमधून गुरु फक्त एकालाच घेणार होते। गुरु काय करणार होते? एकालाच घेणार होते, बाकी 9,999 परत जायचं होतं। सद्गुरूंनी काय केलं? सगळ्या शिष्यांच्या हातात एक एक काडी दिली आणि सांगितलं की ही अशा ठिकाणी फेकून या की जिथं तुम्हाला कोणीच पाहत नसेल। बरं, आता झालाय सूर्योदय, सूर्यास्ताला पुन्हा शाळा भरेल। जो कोणी पहिल्यांदा येईल किंवा ज्याला कोणी काडी टाकताना पाहणार नाही त्याला मी गुरुकुलामध्ये प्रवेश देईल। म्हणून सगळ्यांनी 10,000 शिष्यांनी हातात काडी घेतली। एक शिष्याने हातात काडी घेतली, सद्गुरूंना नमन केलं आणि म्हणाले महाराज आता तुमच्याच कृपेने टाकता येईल। म्हणून 10,000 शिष्य काडी टाकायला निघाले। 10,000 गेले, एक जण माझ्यासारखा होता, मागे फिरला, झाडाच्या मागे गेले आणि टाकून दिले। गुरुजी मी पहिल्यांदा आलो म्हणजे संध्याकाळी परीक्षा होईल,
संध्याकाळी परीक्षा होईल. कोणी जर डोंगरावर गेलं, कोणी जण पाण्यात गेलं, सगळे गेले आणि सगळे परत आले. संध्याकाळ झाली, सद्गुरूंची स्नानसंध्या झाली. स्नानसंध्या झाल्यानंतर पुन्हा ते परीक्षा घेण्यासाठी कोण कोण उत्तीर्ण झालं म्हणून पाहायला आलं तर 9,999 विद्यार्थी परत आलेले होते. कारण म्हणे एक कुठे गेला? तो एक थोड्या वेळाने आला, हातात काडे घेऊन. त्याला बोलवलं इकडे. म्हणे तू काडी टाकली नाही? म्हणे मला कोणी पाहत नाही असं ठिकाणच नव्हतं म्हणून मला काडीच टाकता आली नाही. म्हणे असं कसं काय? मी डोंगरावर गेलो तर तिथं माझा गोविंद मला पाहत होता. मी पाण्यात गेलो तिथेही माझा गोविंद मला पाहत होता. मी झाडावर चढलो तिथेही माझा गोविंद मला पाहत होता. सद्गुरूंनी 9,999 विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही घरी जा. हा विद्यार्थ्याच्या गुरुकुलामध्ये प्रवेश झालेला आहे. त्याला सद्गुरूंनी विचारलं का रे? म्हणे एवढं कसं काय? म्हणे सकाळी जेव्हा तुमची मूर्ती पाहिली, सकाळी जेव्हा तुमची मूर्ती पाहिली मी, तेव्हा सगळे पाप जळून गेले. तेव्हा सगळे पाप जळून गेले आणि ही बुद्धी उपजत आली. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा सोनी दुसरा. सद्गुरू आणि भगवान काय आहे? धर्माचं ज्वलंत उदाहरण आहे. ज्या सद्गुरूंसमोर गेल्यावर आपल्याला धर्म बुडवायची इच्छा होत नाही, त्या सद्गुरूंजवळ लगेच नतमस्तक व्हावं. सद्गुरु सारीखा सद्गुरु सारिका अस्तापाटी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मग सद्गुरु जर आपल्या पाठीशी उभे राहिले तर मनाच्या जोग्याने सिद्धी आपण प्राप्त करू शकतो. मनाची या जोगे सिद्धी पावे. पण त्या ताकदीचा सद्गुरू आपल्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि त्याच ताकदीने आपण एकनिष्ठतेने त्या सद्गुरूंच्या वचनावर चालले गेले पाहिजे. नहीं तो लोभी गुरु लालची चेले, दोनों एक ही भाव के केले, नरक के खेलम ठेले. नहीं तो लोभी गुरु आणि लालची चेले. काही काही वेळेस काय होतं माहिती का, शिष्य लोकही बदलायला लागतात. ते महाराज काय मोठे झाले आता. सगळं भगवंताच्या कृपा आशीर्वादाने चालत असतं. म्हणून धरी अवतार विश्वतारा वया. परमात्म्याने अवतार कशा करता धारण केला तर विश्वाचं तारण करण्याकरता. कशाने तारणहार केला गुरु दत्तरायांनी तर ज्ञानाने, दत्त संप्रदायाने. दत्त संप्रदायाची लाईन खूप मोठी आहे. ज्ञानोबा राय सुद्धा त्याच संप्रदायातले. ज्ञानोबा राय सुद्धा त्याच संप्रदायाचे प्रमाण द्या.
आदिनाथ गुरु ज्ञानदेवासार चोजविले कोणी? तर आदिनाथ गुरु. सगळं सिद्धांचा आदिनाथ गुरूंपासून हे सगळं चालत आलेलं. आदिनाथ गुरु दत्त संप्रदाय. ज्ञानदेवासार चोजविले आणि ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्या वारकरी धर्माची स्थापना केली. आणि मग असे सद्गुरू असल्यावर बरेच जण म्हणतात की सद्गुरूंची हल्ली चांगल्या गुरूंची भेट होत नाही. चांगल्या गुरूंची हल्ली भेट होत नाही असा आपल्या मनात संशय येतो. मी अनेक वेळा दृष्टांत देतो. चांगला डॉक्टर पाहण्यासाठी जळगावहून नाशिक, नाशिकहून पुणे, पुण्याहून मुंबई, मुंबईहून दुबई, दुबईहून सिंगापूर. तसंच सद्गुरूची भेट घेण्यासाठी आपण कुठपर्यंत जातो? आणि मग असे बहुदुर्लभ संत आपल्याला भेटले की आपल्या सगळ्या अहम भावना गलित गात्र होऊन जातात. आपल्या सगळ्या अहम भावना गलित गात्र होऊन जातात. पडिये देहभाव पुरवी वासना, पडिये देहभाव देहभाव पुरवी वासना, आपणा पासिना मग देहभाव पडून जातो आणि त्या शिष्याला निर्माण मोहा करून सद्गुरू आपल्या तत्वाजवळ घेऊन जातात. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला सद्गुरूही कळत नाही, देवही तर कळत नाही आणि गुरुतत्वही कळत नाही. सद्गुरूही कळत नाही, देवही कळत नाही आणि गुरुचं तत्व जे आहे म्हणजे जे ज्ञान आहे तेही प्राप्त होत नाही, तेही प्राप्त होत नाही. म्हणून त्याकरता सद्गुरूंना अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. भले आपल्यामध्ये एक अहंकार का असेना, पण अनन्य भावाने जर आपण शरण गेलो तर सद्गुरू अहंकारही काढतात, लोभही काढतात, कामही काढतात, क्रोधही काढतात आणि शेवटी फक्त मी उरवतात.
काय राहतो फक्त शेवटी? मी म्हणजे कोण? तर फक्त आत्मा, देह पण नाही. आपलं भारुडातलं देवीचं पद आहे, सासू माझी जाच करीते तिकडेच खपवी तिला, भवानी आई रुडगावाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगावाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच मरू दे. मग सासू म्हणजे कोण, सासरा म्हणजे कोण, नंदेचं पोरग म्हणजे कोण, हे सगळं आपल्याला कळलं. कल्पनेची सासू हिचा बहुतची सासू, कल्पनेची सासू हिचा बहुतची सासू. सासू काय? सासू म्हणजे काय म्हटलंय? कल्पना. अनेक नवनवीन कल्पना आपल्याला बुद्धीमध्ये उपजत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? आपण पापकर्मास प्रवृत्त होतो. कुठल्याही कल्पनाची निर्मिती ही प्रथमतः आपल्या मनात होते. कुठल्याही कल्पनेची निर्माण होण्याची प्रवृत्ती पहिले आपल्या मनात होते. मग ती मनात झाल्यानंतर ती ज्ञानेंद्रियांना सांगते. ज्ञानेंद्रियांना कळाल्यावर ती आपल्या कर्मेंद्रियांना सांगते. कर्मेंद्रियांना सांगितलं मग कर्मेंद्रिय कर्म करायला प्रवृत्त होतात. ते जर मनातलं असेल, दोन प्रकार असतात. मनात आलं तर राहू दे, पण ते वाईट काम करू नको. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. मन जातंय तर जाऊ दे, पण शरीर जाऊ देऊ नको. मग हे सगळं कोणामुळे होतं? तर गुरुच्या तत्वबोधामुळे, गुरुच्या तत्वज्ञानामुळे. अशा ज्ञानाने सद्गुरूंनी विश्व तारलं आहे. अशा ज्ञानाने दत्तात्रय प्रभूंनी हे विश्व तारलं आहे. कारण त्यांना आपला कळवळाच आहे. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. काय नाव धरलंय त्यांनी? दीनानाथ. आणि त्यांनी हे व्रत घेतलेलं आहे. कशाचं व्रत? तर आपल्या सारख्या मुमुक्षु साधकांना साधनेचा मार्ग सांगून गुरुतत्वापर्यंत पोहोचवणे व त्यांचा उद्धार करणे. गुरुतत्वापर्यंत पोहोचवणे व त्या साधकांचा उद्धार करणे, हे त्यांनी व्रत घेतलेलं आहे. त्यांनी काय केलंय? हे व्रत घेतलेलं आहे. आता परमात्मा प्रागट्य कसं करतात उत्तरंगात सुंदर पाहू. तोपर्यंत भगवंताचं भजन करू. भजन कसं कराल? छान टाळ्या वाजवा. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
प्रसंगाला सुरुवात करताना थोडस भजन करू. राधे राधे गोविंद गोपाल राधे, 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 राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय. मुलीचं लग्न करायचं म्हटलं की वडिलांना वैचारिक त्रास व्हायला सुरुवात होतो. मी तर म्हणेन पूर्वीच्या काळी थोडं सोपं होतं, आताच्या काळी सगळ्यात जास्त त्रास. असेच कर्दम ऋषी, कमी केला का, कमी केला का वाढवला, असंच कर्दम ऋषी आपल्या अनुसूयेच्या विवाहात विवंचनेत असताना शरयू नदीच्या तीरावर अत्री नावाचे ऋषी आहेत असा त्यांना माहिती मिळाली आणि कर्दम ऋषी अत्रींकडे जायला निघाले. अनुसूया जिच्यामध्ये कोणाच्याही बद्दल असूया नाही अशी स्त्री सापडणंच कठीण, अशी स्त्री सापडणंच कठीण. असूया कोणाबद्दल नको, ती अनुसूया. आणि अत्री ज्याचं जग मित्र आहे, नत्री इति अत्री, तिन्ही लोका त्यांच्यासारखा कोणी नाही. आणि अत्रींचं तपोबल काय होतं, ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हिसा. ज्ञान इतकं, तपोबल इतकं, म्हणून कर्दमांनी वर शोधला आणि अनुसूयेचं आणि अत्री ऋषींचं लग्न लावून दिलं. यथासांग लग्न पार पडलं. अनुसूया आपले पती म्हणजे अत्रींची सेवा करण्यात इतकी रममाण आणि तो पातिव्रत धर्म जोपासता जोपासता इतके पुण्यवान झाली अनुसूया. शशी जो चंद्र होता, भगवंताच्या जन्मा अगोदरही चंद्र होता, तो जास्त अमृत प्रदान करायला लागला पृथ्वीवर. भानु मंद मंद तळपे. सूर्य कितीही मे महिना लागला तरी तळपत नव्हता. त्या सूर्याला भीती वाटायची.
की जर आपल्या तळपण्याने अनुसूयेला जर त्रास झाला आणि तिने श्राप दिला तर माझं अस्तित्व संपून जाईल. पृथ्वी मृदू मृदू भासे, ती पृथ्वी होती ती मऊ मऊ लागायची. सगळ्यांना नाही बरं, फक्त अनुसूयेला. फक्त अनुसूयेला. कारण पातिव्रत धर्म इतका बलशाली झाला होता आणि ही सगळी सेवा चालत असताना ब्रह्मर्षी तिथं आले. नारायण नारायण. आणि अत्री तपाला गेले असताना अनुसूया दळण कांडण करीत होती. तर तो जे मुसळ होतं ते तिथंच सोडलं, ते तिथंच राहिलं. देवर्षींनी पाहिलं की आई साहेब आता हे खाली केव्हा येणार. म्हणे उद्या मी जेव्हा हात लावणार तेव्हा. उद्या मी जेव्हा त्याला हात लावेल तेव्हाच ते खाली येईल. आणि तो तपाचा प्रताप पाहून अत्रींची भेट घेऊन नारद सलग शरयू तीराहून निघाले. तर कुठे? विष्णू लोकात. तिथं लक्ष्मी आईसाहेब बसल्या होत्या. नारद म्हणाले, काय आईसाहेब? खरं नारदा तुला यायला वेळ लागला. म्हणे आता माझी खाली एक नवीन आई झाली आहे. बरं, प्रत्येक वेळेस नारद जेव्हा पृथ्वी लोकातून विष्णू लोकात, कैलासावर, ब्रह्मलोकात गेल्यावर सगळ्या देवांनी त्यांना एकच प्रश्न विचारलेला आहे, पृथ्वीवर काय चालू आहे? देवांनी काय प्रश्न विचारला? पृथ्वीवर काय चालू आहे? तुम्ही सत्यनारायणाची कथा जरी ऐकली तरी त्याच्यावर नारदांना प्रश्नच विचारलाय, मृत्यूलोकात काय चालू आहे? म्हणजे देवांनाही आजूबाजूची तपास काढण्याची सवय. बरं, आपण कधी तपास काढत नाही स्वर्गात काय चालू आहे म्हणून. का काढत नाही? काढला समजा एखाद वेळेस तपासून बोलवणं आलं तर काय कराल? विठ्ठला विठ्ठला म्हणून दुसरी आई, हो तुमच्यापेक्षा पॉवरफुल अनुसूया नावाची माझी आई आहे की जिच्या तपाने भानू सुद्धा तळपत नाही, पृथ्वी मृदू होऊन जाते. असं बघू का म्हणे. बघा, तिकडनं कैलासात गेले. कैलासात सुद्धा हेच सांगितलं की माझी दुसरी आई आहे अनुसूया. ब्रह्मलोकात गेले, सरस्वती आई साहेबांना सुद्धा हेच सांगितलं. उमा, सरस्वती आणि लक्ष्मी तिघी एकत्र आल्या. म्हणजे नारद काय सांगत होता? हो म्हणे असंच सांगत होता की तुमच्यापेक्षा पॉवरफुल खाली अनुसूया नावाची स्त्री आहे की जी तुमच्यापेक्षा पुण्यवान आणि पातिव्रत धर्म जोपासणारी आहे. म्हणे मग काय करायचं? म्हणे या तिघींना पाठवणं. ह्या तिघींना आपण पाठवू. कोणाला? ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघींना आपण पाठवू तिची परीक्षा घ्यायला. म्हणून तिघी देवांना बोलवलं आणि सांगितलं की जा तिचं तपभंग करा. तिघी देव म्हणाले, बघ ती अनुसूया आहे, तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कसलीही असूया नाही. तुम्ही कशाला असूया ठेवताय? नाही नाही नाही, आमच्यापेक्षा तपवान झाली. म्हणे बघ होत्याचं नव्हतं होऊन जाईल. नाही नाही, तुम्हाला जावंच लागेल. म्हणून तिघीही देवांना आईसाहेबांनी पाठवलं आणि तिघही देव वेशांतर करून संन्यासाचं रूप घेऊन माध्यान्नाला
माध्यान्नी भिक्षार्थी एती गुरुराज गरजती वाणी जय रघुवीर समर्थ. माध्यान्नाला जेव्हा अत्री तपाला बसलेले गेलेले होते आणि माध्यान्ह समयी म्हणजे ठीक 12:30 वाजता, हा 12 वाजेचा माध्यान्ह समय इंग्रजांनी केलेला आहे. आपल्याकडे माध्यान्ह समय हा 12:30 ते 1 वाजेपर्यंत असतो. संध्याकाळी गुरु तो वासर उत्सव काळ सुरू होतो 6 वाजेपासून तर 6:45 वाजेपर्यंत. ह्या काळात परमात्म्याचा अवतार म्हणून माध्यांनी तिघी देव संन्यासाचं रूप घेऊन गेले. ओम भवती भिक्षां देही, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे म्हणून भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागत असताना आईसाहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. आईसाहेबांनी काय केलं? पाय धुवायला पाणी दिलं. चरण पुसले तिघी देवांचे आणि म्हणे जेवायला दे, आम्ही तपावून आलेलोय. म्हणे अत्री ऋषींची येण्याची वेळ झाली आहे, आपण थोड्या वेळ थांबावे, जेवायला वाटते. म्हणे अत्रींकरता आम्ही थांबायचं? अत्रींपेक्षा अतिथी महत्वाचे. अत्रींपेक्षा अतिथी महत्वाचे. म्हणून आईसाहेब म्हणाले हो बरोबर आहे, अतिथी धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ. आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, नेमाचा साधिला, नेमाचा साधिला, म्हणती जन तपोनिधी हा भला. अत्रींची काय घरात नियम काय होता की माझ्यापेक्षा अतिथी महत्वाचे. आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, नेमाचा साधिला, म्हणती जन तपोनिधी हा भला. म्हणती जन तपोनिधी हा भला. तुझ्या पतीचं तर एवढी ख्याती आहे, तपोनिधी आहे, मग तू आम्हाला वाढत नाही? म्हणे बसा बसा बसा. म्हणून पानं मांडले. तिघी ब्रह्मा विष्णू महेश जेवायला बसले. पानावर आईसाहेबांनी पहिले तूप घातलं. करावया पातिव्रत धर्मभंग, आले प्रभूचे अवतार. प्रभू अवतार घेऊन धारण करून आले, ऋषींचा अवतार धारण करून. कोण कोण आले? ब्रह्मा विष्णू महेश. कशा करता आले? पातिव्रत धर्मभंग, म्हणजे ह्या पातिव्रताचा धर्माचा भंग होईल आणि तिचं पुण्य कमी होईल. म्हणे अशी भिक्षा नको, ओल्या अंगाने भिक्षा वाढा. आईसाहेब म्हणाले ठीक आहे. स्नानाला गेले, ओल्या अंगाने भिक्षा वाढायला गेले. आणखीन तिन्ही देवांनी वेगळी मागणी केली, अशी भिक्षा नको. आईसाहेबांना कळलं हे आले परीक्षा घ्यावयास. हे काय करायला आले? म्हणे आपली परीक्षा घ्यायला आले. म्हणून हातात पाणी घेतलं. जर मी यात्री ऋषींची मनापासून सेवा केली असेल तर हे तिघही बालक स्वरूपात होतील. म्हणून पाणी टाकल्याबरोबर तीनही देवही झाले बाळे.
अनुत्तुजेचे सत्व आगळे अनुत्तुजेचे सत्व आगळे तीनही देवही झाले बाळे तीनही आईसाहेबांनी पाणी टाकल्याबरोबर तिघही देव बाळ झाले आणि तिघींना पाळण्यात घेऊन पाळण्यात टाकलं आणि आईसाहेब पाळणा म्हणताय तोपर्यंत अत्रि ऋषी आले. अनुसूया अगं हा तर ब्रह्माचा आणि विष्णूचा आणि महेशाचा आवाज आहे म्हणे. हा म्हणे तीनही देवही झाले बाळे म्हणे त्यांनी अशी अशी मागणी केली मी तुमच्या पायाचं स्मरण करून पाणी टाकलं असता हे तिघही बाळ झाले. ही सगळी वार्ता गेली लक्ष्मीच्या कानी गेली उमेच्या कानी गेली सरस्वतीच्या कानी तिघही खाली आल्या. आमचे पती बाळ कस काय म्हणे आता मोठे कसे होतील म्हणे कसे होतील म्हणजे वयात आले की मोठे होतील आता असे कस काय मोठे होतील आता एकदम बाळाचं दुसऱ्या दिवशी मोठा मुलगा नाही होणार म्हणे ते नाही म्हणे आम्ही आमचे घेऊन जातो म्हणून लक्ष्मी उचलायला गेली तर महेश म्हणे मी महेश्वर आहे हात नको लावू ठेव खाली. अत्रि ऋषींनी प्रार्थना केली त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नी. भगवान प्रकट झाले म्हणे मी तुझ्या घरी दत्तात्रय नावाने अवतार धारण करणार आहे. शंकराचा एक अवतार दुर्वास ऋषी म्हणून जातील. मी विष्णू स्वतः जगाला गुरुतत्व बोध देण्यासाठी अवतार धारण करून तुझ्या घरी नांदेन आणि ब्रह्मदेव चंद्रामध्ये चंद्रशक्ती वाढवण्यासाठी जातील. म्हणून महेश्वर आणि ब्रह्मा निघून गेले म्हणे दुपारी 12ला मी बाळ झालो संध्याकाळी 6 वाजता उत्सव काळी माझं आगमन होईल. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. हातात अक्षदा घंटे नगारे सगळे हातात घ्या. भगवंताचं प्रागट्य होतंय. जागेवर बसून आपल्या हातातल्या अक्षदा भगवंताकडे टाकायचे आहे. भगवंताचा गजर करायचा आहे. भगवंत बालस्वरूपात प्रगट झालेले आहेत. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा जगदोद्धारा करता गुरुतत्व बोध देण्याकरता ज्ञानाचा सागर आपल्या समोर प्रकट होणार आहे. म्हणून भगवंताचं प्रागट्य निमित्त भगवंताचं भजन करू. छान ताट बसा जोरात टाळी वाजवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अत्री ऋषी हातात अक्षता घेऊन भगवंताचं प्रागट्य होणार म्हणून भगवंताला वेदोक्त मार्गाने आळवतायत. सहस्रशीर्षा पृखा सहस्राक्षा सहस्रपाद सभूमिग्भूं सर्वतस्पृतवात्यत्तिष्ठ दशांगुलम. अनुसूया भगवंताची प्रार्थना करते, देवा का तुम्ही इतका वेळ लावताय? का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी? का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी? मानियले सुख आम्ही, मानियले सुख आम्ही, राहू कैच्या परी, राहू कैच्या परी, का हो तुम्ही निश्चिंतीने निजले? अनुसूया आणि अत्री दोघी भगवंताची प्रार्थना करतायत, भगवंताला आळवतायत. जय करुणाघन निज जन जीवन अनुसूया नंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन असं भगवान प्रागट्य होणार म्हणून सगळीकडे मंगल वातावरण झालं. शरयू नदी दुथडी भरून वाहतच होती पहिल्यापासून. निर्मळ स्वच्छ पाणी, शीतल वारा सुटला. चंद्र याचाही उदय झाला आणि सूर्याचाही अस्त. हे दोघीही पृथ्वी तलावर अस्तित्वात होते. आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा सायंकाळी प्रगटले श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. थोडी सूचना आहे, अक्षता हातातच राहू द्या. मंत्र पुष्पांजली झाली म्हणजे अक्षता आपण पादुक्यांवर वाहणार आहे. नंतर तिकडे प्रसाद ठेवला आहे वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली. तिथे 5 झाडं आहे, औदुंबर, वड, पिंपळ, निंब आणि आंबा. तिथून प्रसाद घ्यायचा आहे आणि परत जागेवर बसायचं आहे. अयोध्येतलं सगळं जे आतापर्यंत तयार झालेलं आहे त्याचं एक कॅलेंडराचं विमोचन करायचं आहे. मान्यवर येऊन उभे आहे. तुम्ही आरती झाली, तुम्ही पुन्हा स्थानापन्न झाले की तो कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. आता आरती लावा. गणपतीची आणि दत्तात्रयाची 2 आरती आपण म्हणणार. सुख करता दुःख हरता आवरता
प्रसाद घेऊन परत सगळ्यांनी जागेवर बसायचं. जर मी पुढच्या कार्यक्रमाची तयारी करतो. आपण दर्शन करून प्रसाद घेऊन पटकन जागेवर बसा. म्हणजे पुढचा कार्यक्रम सगळ्यांना आनंदात दिसेल.
नमस्कार. सगळ्यांचं दर्शन आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर सगळ्यांनी आपल्या आपल्या स्थानावर स्थानापन्न होऊन यायचंय. मी ॲडव्होकेट शुचिता अतुल सिंह हा नाव. आगामी वर्षाचं 2024चं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या संकल्पनेवर आधारित कॅलेंडरचं प्रकाशन आज आपले चिमुकले राम मंदिराची कार्यकर्ते दादा महाराजजी जोशी यांच्या आशीर्वादाने त्यांच्या शुभ हस्ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि इथे आलेले अनेक मान्यवर, आमचे सगळ्यांचे या शहराचे लाडके आमदार राजूमामा घोडे, माजी नगराध्यक्ष आता साधनाताईंचे आगमन झालेलं आहे. या कॅलेंडरच्या प्रकाशनासाठी जे जे मान्यवर इथे आलेले आहेत त्यांची मी नावं घेते आहे. त्यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे. आमच्या लाडक्या गिरीश भाऊच्या धर्मपत्नी आणि जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांचं आगमन झालेलं आहे. साधनाताई राजूमामा घोळे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, प्रसिद्ध